सुजाण आणि सजग मतदारांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर गजानन सीताराम देशमुख आपल्या सर्व मान्यवरांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. मंडळी, मी सुरुवातीलाच सुजाण आणि सजग मतदारांनो असं आपल्याला आवाहन करून स्वागत केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की आजचा हा व्हिडिओ आपण मतदान अवश्य करावं याच्यासाठीच मी समर्पित केलेला आहे. आता बऱ्याच मतदारांना असाही प्रश्न पडू शकतो की सर, आम्ही तर मतदान करतोच किंवा आम्हाला ते कळत नाही का? तुम्ही सांगण्याची काय गरज आहे? मंडळी, जसं जर तुम्ही एखादं रोपटं जरी बघितलं किंवा एखादी पुष्पची वेल बघितली, पुष्पलता बघितली, तर फुलं हे येतात आणि गळून पडतात, पण काटे मात्र येतात आणि कायमचेच राहतात. म्हणजे बघा, जी गोष्ट सुगंध देणारी होती ती मात्र कालांतराने नाहीशी झाली आणि जी दुःख देणारी आहे, जिला आपण काटे असं संबोधलेले, ती मात्र कायमस्वरूपी राहते. तसंच होतं या दैनंदिन जीवनामध्ये. आपल्याला बऱ्याच वेळा काही दुःखदायक घटना म्हणा किंवा आपला या लोकशाहीकडून काही अपेक्षा असल्यामुळं जो भ्रमनिरास झाला असं आपल्याला वाटू शकतं, त्याचा अप्रत्यक्ष परिणाम असा होऊ शकतो की तो मतदार मतदान करण्याचं टाळतो किंवा त्याचा समज काय होतो, मी आतापर्यंत मतदान करीत आलो, काय फरक पडला, हे राजकारणी सगळे एकाच माळेचे मणी, असं त्याची भावना होऊ शकते. किंवा मी याला मतदान केलं, तो फुटून तिकडे जातो, तिकडला इकडे येतो, कशाचा कशाला पत्ता नाही, मग यांना मतदान का करायचं, अशी त्यांची चीड असते. ही चीड समजू शकतो आपण, तो सात्विक संताप आहे. पण मुद्दा लक्षात ठेवा, तुम्ही ही चीड जी की तुमची अगदी सत्य आहे, बरोबर आहे, पण त्याचा जर परिणाम म्हणून तुम्ही जर असं ठरवलं की तुम्ही मतदान करणार नाहीत, तर याचा अर्थ तिथून कोणी निवडून येणार नाही का? तर येणार आहे. म्हणजे असं गृहीत धरा, 100% लोकांपैकी 70% लोकांनी मतदान नाही केलं आणि फक्त 30% लोकांनी मतदान केलं, आणि त्यातल्या बाकीच्या उमेदवारांना 20% असे विभागून मतं मिळालेली आहेत आणि एकाला 10%च मतं मिळालेली आहेत. हा 10% वाला उद्या आपल्यावर अधिकार गाजवेल का नाही, की तो स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणेल ना? तेव्हा आपण असं नाहीत म्हणू शकत की तुला तर फक्त 10%च मतं मिळाली होते, पण एकूण झालेल्या मतदानापैकी त्याला सर्वाधिक मतं मिळाले होते. हा मुद्दा माझा लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे एकूण मतदान झालं 30%, त्याच्यात त्याला सर्वाधिक मिळाले ना, तो जिंकला. 100% जरी झालं, ज्याला सर्वाधिक मिळतं तो जिंकतो. म्हणून माझी आपल्याला अशी विनंती आहे की तुमची चीड, तुमचा संताप हा खरोखर एक जिवंतपणाचं लक्षण आहे, पण तो जिवंतपणा तुम्ही दाखवा मतदान करून. कसं? समजा ठीक आहे, तुम्हाला असं वाटलं सर, मी या सगळ्यांना मतदान केलं, काही फायदा नाही झाला, तुम्हाला चीड आहे ना? बरं, तुम्हाला ह्या व्यवस्थेवरती चीड, तुमचा जो काही संताप आहे ते दाखवायची ना, मग त्याच्यासाठी याच लोकशाहीनं एक आपल्याला पर्याय पण दिलेला आहे. कोणता? की वरीलपैकी एकही उमेदवार मला पसंत नाही. इंग्लिशमध्ये या पर्यायाला काय म्हणतात माहिती आहे का? नन ऑफ दी अबव. जर याचं शॉर्ट फॉर्म केलं तुम्ही, नन ऑफ दी अबव, तर याचं होते नोटा. नोटा नावाचं एक तिथं बटन असतं की जी काही तुम्ही यादी दिलेली मला 10, 15, 20, 25 उमेदवारांची, त्याच्यातला मला एकही माझं मत देण्याच्या योग्यतेचा वाटत नाही, म्हणून मी हे बटन दाबतो. कोणतं? नोटा. नन ऑफ दी अबव किंवा वरीलपैकी एकही नाही. तुमची चीड त्याच्यातून दाखवा, याच्यात मात्र तुम्हाला तो अधिकार आहे. आता असं गृहीत धरा 30% मतदान झालं आणि बाकीच्या उमेदवारांना विभागून 20% गेलं. कुणाला 2% पडले, कुणाला 3% पडले, कुणाला 3.5% पडले, असे त्या बाकीच्या उमेदवारांना 20% मतं गेली आणि 10% मतं हे नोटाला पडले. तर मात्र तिथं कोणी जिंकला नाही. तिथं कोणताही उमेदवार तुमच्यावर उद्या अधिकार गाजवायला येणार नाही. मग तुम्ही अशी चीड दाखवू शकता. त्या दिवशी कुठं हॉलिडे करत बसता. याच्यात एक मात्र आपण, ज्यांना आपण निरक्षर म्हणतो,
अशिक्षित म्हणतो, ती मंडळी मात्र आग्रहानं मतदान करतात बरं का, आग्रहानं. आता तुम्ही असं म्हणता की सर आम्ही मतदान नाही जरी केलं तरी आम्ही टॅक्स भरतो, यांनी आम्हाला सोयीसुविधा दिल्याच पाहिजे. हे मलाही मान्य आहे. तुम्ही टॅक्स भरता म्हणजे काय करता, तुम्ही सरळ सरळ उत्पन्न देताय ना शासनाला. म्हणजे तुमचे जे काही कष्टाची कमाई आहे, कष्टाचं उत्पन्न आहे, ते तुम्ही अप्रत्यक्षरित्या सरकारलाही देत आहात. मग आता तेव्हा तुम्ही जसं पैसा कमवताना, पैसा बाळगताना, सांभाळून ठेवताना आपण किती जागरूक असतो, मग तसं तुम्ही मतदान करताना जागरूक राहणं. त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर भरत असता तर तो पैसा कुणाकडे जातो, शासनाकडे. मग शासनातली माणसं तरी तुम्ही जरा नीट निवडा ना, कारण उद्या तुमचा पैसा ते ठरवणार आहेत की कोणत्या योजनांमध्ये गुंतवायचा. नुसता आपण करदाता असून चालणार नाही, टॅक्स पेयर असून चालणार नाही, तर आपण ज्याला पैसे देत आहोत तोही व्यक्ती तितक्याच योग्यतेचा असला पाहिजे, हेही तुम्हाला समजलं पाहिजे. आणि ती संधी तुम्हाला लोकशाहीत आहे. लोकशाहीत आहे ती की मी माझा प्रत्यक्ष करांचा पैसा देतो तुमच्याकडं आणि मला हा पैसा राष्ट्राच्या विकासासाठी, राष्ट्राच्या उभारणीसाठी आणि या समाजाच्या कल्याणासाठी वापरणारे जे काही लोकप्रतिनिधी लागतात तेच मी निवडून देणार आहे. आणि जर त्या यादीमधला तुम्हाला त्या योग्यतेचा वाटत नसेल तर नोटा नावाचं बटन दाबायचं, पण मतदान करायचंच. मुद्दा लक्षात ठेवा. जसे आपल्याला लोकशाहीनं अधिकार दिलेत ना, हक्क दिलेत ना, आपण कसं म्हणतो नाही हा माझा हक्क आहे, तो माझा अधिकार आहे, आहेच ना, नाही कोण म्हणतंय. पण तसंच मायबाप हो, मतदान हा पण एक तुमचा अधिकार आहे, ते तुमचं एक कर्तव्य आहे. जेव्हा आपण अधिकाराची भाषा, हक्काची भाषा बोलतो ना, तेव्हा आपल्यावर काही कर्तव्य येतात, काही जबाबदाऱ्या येतात. मग ती कर्तव्य, त्या जबाबदाऱ्या आपण पार पाडल्या तर आपल्याला हक्क आणि अधिकार किती मागायला असा आनंद वाटेल. तर म्हणून माझ्या या सर्व सुजाण आणि सजग मतदारांना नम्र विनंती आहे की कसलंही कारण न देता, तुमच्या मनात सात्विक संताप आहे मी हे समजू शकतो, तेही व्यक्त करायला काय मार्ग आहे तेही मी आपल्याला सांगितलेलं आहे. जाऊन दाबा ना, बघूत तर खरी. महाराष्ट्रात एखाद्या वेळेस तर असं होईल की इतक्या विधानसभेमध्ये एका मतदारसंघामध्ये नोटालाच प्रचंड मतं मिळाली आणि तिथली निवडणूक बाद झाली. हे पक्ष विचार तरी करावे लागतील. पण तुम्ही जर सुट्टी घेऊन दुसरीकडं कुठं गेलात आणि तिथं मतदान जर झालं तर त्याच्यातून मात्र निवडून येणारा, मग ते मतदान 30% हो, 40% हो का 50% हो, एकूण झालेल्या मतदानातूनच आपल्याला आपला लोकप्रतिनिधी मिळत असतो. म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करतो की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपण आपल्या परिवारासह मतदान केंद्रावर अवश्य जाऊन मतदान करावं, ही माझी विनंती. आणि जे हे नवीन मतदार झालेले आहेत माझे बंधू भगिनी, त्या नवमतदारांनाही मी नम्र आवाहन करतो की जो लोकप्रतिनिधी तुम्हाला विकासाला पूरक, काहीतरी त्याच्याकडं दृष्टी आहे, नियोजन आहे, अशाच माणसाला मतदान करा. बदल एक दिवसात होत नसतो, पण हळूहळू मात्र होत असतो. तर म्हणून या नवमतदारांना आणि सुजाण आणि सजग मतदारांनाही मी नम्र विनंती करतो की आपण सर्वजण या भारताचे जबाबदार नागरिक आहोत आणि नागरिकाचं प्रथम कर्तव्य आहे की हा देश, हे शासन कुणाच्या हाती द्यायचे. एकदा हातात दिलं तर ते सहजासहजी काढता येणार नाही बरं का. म्हणून मायबाप हो, मतदान कसलीही सबब न देता आपल्याला करायचंच आहे. आणि सर्वांनी मतदान केल्याच्या नंतर मला कॉमेंटमध्ये टाका की देशमुख सर, मी माझं कर्तव्य पार पाडलेलं आहे, आणि मग बघा तुम्हाला किती समाधान मिळतं ते. तर आपल्या सर्वांच्या प्रतिसादाची मी वाट पाहत आहे. मतदान स्वतःही करा आणि दुसऱ्यांनाही करण्यास प्रोत्साहन द्या, त्यांना मदत करा काही लागत असेल, पण मतदान केंद्रावर त्यांना घेऊन जा आणि मतदान कराच. चालेल मंडळी, थांबतो मी. धन्यवाद.